भारताला विश्वगुरू बनवण्यासाठीची जी मुत्सद्देगिरी आहे, पॉलिटिकल डिप्लोमसी किंवा सॉफ्ट पॉवर आहे, ती कशी काय योगामुळे झाली? जसं आपल्या देशाचं सार्वभौमत्व कोणत्याही देशाचं टिकवून ठेवायला हवं म्हणून आपल्याकडे सामरिक किंवा सैन्य दलांचं ताकद असणं आवश्यक आहे. ती झाली आपली स्ट्रॉंग पॉवर किंवा सैन्य शक्ती. आणि त्या सैन्य शक्ती इतकंच आजच्या काळामध्ये, कारण आजच्या काळात युद्धाचं स्वरूपसुद्धा बदललेलं आहे. आणि युद्धाचं स्वरूप काय असं युद्धभूमीवरती दोन्ही सेना समोरासमोर येतात अशा प्रकारचं नाही. आपण पाहतो, आपण जाणतो त्याच्याबद्दल. तर त्याचप्रमाणे जगाजगात वेगवेगळ्या प्रकारचे संबंध आता यायला लागलेत. म्हणजे आता आपण भ्रमण, फिरायला म्हणून अनेक देशांमध्ये जातो, शिकायला जातो, नोकरी व्यवसायानिमित्त जातो. त्यामुळे मग देशादेशांचे संबंध सुधारायचे असेल तर केवळ सैन्यशक्ती पुरेशी नाही आहे, तर ही सौम्य शक्ती किंवा सॉफ्ट पॉवर खूप गरजेची आहे. आणि ही सॉफ्ट पॉवर कशातून तयार होईल? आणि खूप चांगलं वाक्य ह्या पुस्तकात आहे ते म्हणजे सॉफ्ट पॉवर हीच खरं म्हणजे आजची स्ट्रॉंग पॉवर आहे. म्हणजे आजचं केवळ आम्ही मसल पॉवर नाही. मसल पॉवर ह्याच्यापेक्षा ही जी सौम्य संपदा आहे आपली, ती खरं म्हणजे ताकदवान किंवा ती अधिक प्रभावी अशा प्रकारची. मग तो प्रभाव कुठे पडतो? तर आपली लोकं आपण एकमेकांच्या देशात जातो त्यावेळेला त्यांना तिथे सुकरता येणं राहण्यामध्ये, त्याच्यामध्ये येते. किंवा 2 कंपन्या समजा कुठचं करार करतायत, तर त्या कंपन्यांचं जे काही अंडरस्टँडिंग बनायचं असेल, तर त्याच्यामध्ये याचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे सौम्य संपदा ही केवळ योग असं पण नाही, पण भाषा, संस्कृत भाषा, आयुर्वेद ही मोठी आपली आजची सॉफ्ट पॉवर आहे. हिंदी सिनेमा ही एक मोठी सॉफ्ट पॉवर आहे. कारण जेव्हा तुम्ही रशियामध्ये जर कधी फिरायला गेलात किंवा कोणत्याही या साऊथ एशियन किंवा ग्लोबल साऊथच्या देशांमध्ये गेलात, तर राज कपूरपासूनची हिंदी सिनेमाची गाणी पॉप्युलर आहेत. तुम्ही पॅरिसला आयफेल टॉवरच्या इथे गेलात, तर ते आपल्याला चेहऱ्यावरून ओळखतात, की लगेच हिंदीत एखादं वाक्य बोलतात, अशा प्रकारचं. तर ही भाषा ही सुद्धा एक सॉफ्ट पॉवर आहे. खाण्यापिण्याचे आपले पदार्थ ही एक मोठी सॉफ्ट पॉवर आहे. आपल्या बाकी 14 विद्या 64 कला ही एक मोठी सॉफ्ट पॉवर आपल्याकडे आहे. आणि जसं योग हा आज व्यवसाय आहे, तसं प्रत्येकच कला आज कोणतीच गोष्ट फक्त राहिली नाही. म्हणजे फक्त कला नाही आहे किंवा फक्त आयुर्वेद म्हणजे उपचार पद्धती आहे असं राहिलेलं नाही आहे. तर ती आज एकाच वेळी सामाजिक पण त्याचा प्रभाव आहे, आर्थिक प्रभाव आहे, भावनिक प्रभाव आहे आणि देशादेशातले संबंध सुधारायला त्याचा खूप उपयोग होतो. त्यामुळे सॉफ्ट पॉवरकडे आज वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला बघता येऊ शकतं आणि त्याचा उपयोग करून घेता येऊ शकतो. भारत विश्वगुरू होणार आहे म्हणजे काय? आता आज आपण आर्थिकदृष्ट्या 3ऱ्या स्थानावरती जाऊन पोचलो. कदाचित उद्या आपण 1ल्या स्थानावरती पोचू. पण जी विश्वमान्यता आपल्याला मिळायला हवी. केवळ पैशाने किंवा केवळ आमच्याकडे शस्त्रास्त्र आहेत म्हणून तुम्हाला जग मानणार नाही आहे. म्हणजे जग तुमच्या ताकदीपुढे झुकेल. पण जी मनातून तुमच्याबद्दलची आस्था आणि मान्यता यायला हवी, जी आपल्या विश्वगुरू होण्यामागची कल्पना आहे, की जगाने तुमचं सामर्थ्य जे आहे या विविध गोष्टीतलं ते मान्य केलं पाहिजे. भारताने कधीही कोणावर आक्रमण स्वतःहून केलेलं नाही. स्वतःहून हल्ला केला नाही, प्रदेश काबीज केला नाही किंवा धर्मपरिवर्तन पण आपण भारतीयांनी कधी केलेलं नाही आहे. तरीसुद्धा भारत मान्यता मिळायला हवी असेल आणि विश्वगुरू व्हायचं असेल, तर योग ही एक मोठी सौम्य संपदा ताकद आपल्याकडे आहे आणि त्याचा विश्वकल्याणासाठी आपण उपयोग करून घ्यायला पाहिजे. हे खूप खूप छान सांगितलं तुम्ही. आणि तुम्ही म्हणालात की योगाची आर्थिक ताकद. तर तुमचं पुस्तक वाचताना मला कळलं की साधे ते योगा मॅट बनवणारी एक कंपनी, तिची काहीतरी उलाढाल $20 लाख आहे. तर आपण थोडं भारत कमी पडला का त्याची आर्थिक ताकद ओळखण्यामागे? आणि मग ही बाजारपेठ केवढी आहे? आजच्या घडीला जर म्हटलं तर योग केंद्रित व्यवसाय जे आहेत, त्यातला मोठा भाग हा योग प्रशिक्षणाचा आहे. पण $200 बिलियन म्हणजे $20,000 आजची आहे. आणि जे जागतिक अंदाज व्यवसायाचे ट्रेंड्स वगैरे आपण ऐकतो, की ते कसे कॅल्क्युलेट करतात किंवा सर्व्हे करतात त्याच्यातनं. तर हा योग व्यवसाय 8 ते 12% दराने दरवर्षी वाढतो आहे. आता योग दिन साजरा व्हायला लागले तर 10 वर्ष होऊन गेले. आता आपण 11वा योग दिन आज 21 जूनला साजरा करणार आहोत. तर या काळामध्ये त्याला अजून उठाव आला. मग त्याच्यातले जे 2-3 महत्त्वाचे भाग आहेत व्यवसायातले, त्यातलं प्रशिक्षण हा सगळ्यात मोठा भाग आहे.
आज योग प्रशिक्षणाची बाजारपेठ जर म्हटली, शब्द आपल्याला जरा ऐकायला विचित्र वाटतात, पण ती $8,800 कोटी आहे. आणखीन ती येत्या काळात अशीच 12% दराने जर आपण मोजलं, तर ती येत्या अजून 5-10 वर्षामध्ये 15,000-20,000 कोटी डॉलरपर्यंत जाऊन पोचेल. योग मॅट हा व्यवसाय. खरं म्हणजे गंमत कशी आहे, की योग हा का जास्त सर्वसमावेशक किंवा सर्वांपर्यंत पोहोचणारा मानला जातो, तर त्याला खरं म्हणजे कुठचीच साधनं लागत नाहीत. असं योगाचं खरं महत्त्व आहे, की तुम्ही एक 6x6 ची जागा आणि एक चटई किंवा एक सतरंजी असली तर पुरेशी आहे आपल्याला. पण आज आपण ग्लोबल जगामध्ये राहतोय आणि हे जग व्यावसायिकीकरणाचं आहे, वस्तूकरणाचं आहे. तर त्याच्यामध्ये मग योगा प्रॉप्स वेगळी क्रिएट केली जातात. त्या योगा प्रॉप्सचं मग फॅशन इंडस्ट्रीमधून किंवा ह्या सेलिब्रिटी लोकांच्यामधून त्याचा प्रसार केला जातो आणि अशा पद्धतीने ती योगाचं जे मार्केट आहे ते वाढतंय आपल्याला असं दिसतं. तर योगा मॅट ही जी आहे ती काय तसं सतरंजी सरकत होती योग करताना. आपणही बघतो की जेव्हा आपण सतरंजी घालून बसतो तर ती सरकते आपण आसन क्रिया करत असताना. तर ती न सरकणारी सतरंजी तयार करण्याची कुणाला तरी कल्पना सुचली आणि त्यातून योगा मॅटचा जन्म झाला. आज ते जे मार्केट आहे ते 1,323 कोटीच्या आसपास आहे आणि आगामी काळात ते 2,300-2,400 कोटीपर्यंत फक्त योगा मॅटचं आहे. किंवा कपडे, आता ज्याला खरं म्हणजे कशाचीच गरज नाही असं म्हटलेलं आहे. पण योगसुलभ कपड्यांची जी बाजारपेठ आहे ती पण प्रचंड मोठी बाजारपेठ आज आहे. कारण आपण बघतो की आज मी 2 आसनं मला जमली तर मला लगेच वाटतं की माझं रील करावं आणि इन्स्टावर टाकावं. मग इन्स्टावर टाकताना मी तर काही जुन्या पाण्या कपड्यातलं टाकणार नाही. मग तो जरा कुठचा तरी कपडा छान घातलेला असावा, मग तो स्टायलिश कपडा असावा. अशा प्रकाराने ती मार्केट ट्रेंड्स जे आहेत ते वाढत आहेत आणि हे कपड्यांचं मार्केट आहे ते आजचं 2,500 कोटीचं आहे आणि ते पुढे जाऊन 4,300 किंवा 4,400 कोटीचं होईल. आणि याशिवाय अनेक योगाच्या आजूबाजूचे व्यवसाय आहेत. म्हणजे मग त्याच्याबद्दलचा पेटंटचा एक मोठा विषय आहे आणि म्हणजे त्यात राजकारण आहे का? राजकारण आहे म्हणण्यापेक्षा अर्थकारण नक्की आहे. कारण आपल्याकडे व्यवसाय हा आपला मूळ आपल्या जीन्समध्ये किंवा आपल्या ब्रेनमधला विषय नाही आहे भारतीयांचा. कारण आपण योगसुद्धा काय किंवा बऱ्याच ज्ञानपरंपरा ह्या मौखिक आहेत आपल्या. त्यामुळे त्या मौखिक परंपरा एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे पिढ्यानपिढ्या आलेल्या आहेत. पण आपण त्याच्यावर कधी आपला हक्क, ताबा सांगितलेला नाही. योगसुद्धा आपण भारताचा आहे, हिंदू भूमीत वाढलेला, विकसित झालेला आहे असं आपण म्हणतो. पण आज आपण तो जगासाठी खुला केलेला आहे, कारण ते जगाच्या कल्याणासाठीचं एक मोठं साधन आहे म्हणून. तर पेटंटचा विषय जो आहे तर काही लोकांनी प्रयत्न केला. आपल्याला हळदीच्या पेटंटची गोष्ट माहिती आहे की आपल्याकडे अगदी खेड्यातली, गावकुसातली अशिक्षित जरी बाई असली तरी तिलाही माहीत असतं की बोट कापलं किंवा जनावराच्या पायाला जखम झाली तर ती पटकन हळदीची चिमूट आणून त्याच्यावरती टेकवते. त्यामुळे हे इतकं पारंपरिक ज्ञान आपल्याकडे परंपरेने वाहत आलेलं आहे. त्याच्याबद्दल पेटंट दिलं पण गेलं आणि मग आपल्याला भारताला जाग आली आणि ते पेटंट परत घेण्यासाठी आपल्याला खूप लाखो रुपयांचा खर्चही आला आणि खूप प्रयत्नही पडले. म्हणून आता आपण भारत सरकारने एक भारतीय डिजिटल ग्रंथालय, ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी अशा प्रकारचा एक उपक्रम सुरू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपले जे पारंपरिक ज्ञान आहे ते पारंपरिक ज्ञान डॉक्युमेंट करणं, त्याच्याबद्दलचं संशोधन आहे ते म्हणजे काय म्हणायचं त्याला की त्याच्या वैज्ञानिक आधारावरती ते नोटिफाय करणं. मग आयुर्वेदातले अनेक फॉर्म्युले आहेत, कडुनिंबाचा उपयोग आहे, हळदीचा उपयोग आहे, योगासनातल्या पद्धती आहेत. असं आता त्याच्यामध्ये आपण अनेक गोष्टी, फॉर्म्युले आहेत ते डिजिटाईज केलेत आणि ते जगातली जी पेटंट कार्यालय आहेत त्यांना आपण उपलब्ध करून देतोय. योग इतका पसरण्याचं एक तंत्रज्ञान हे एक मोठं कारण आहे. या तंत्रज्ञानाच्या आधारावरती आज योग सगळीकडे पसरलेला आहे. तर त्याच्यामुळे आपण ते काही भाषांमध्ये ट्रान्सलेट करून पण उपलब्ध करून देतो. म्हणजे तंत्रज्ञानाचा हाही फायदा आहे आणि ते झाल्यामुळे असं झालं की योग किंवा आयुर्वेदासंबंधित एक 350-400 पेटंटचे अर्ज रद्द झाले. कारण हे प्रायर आर्ट आहे किंवा हे पूर्वी सिद्ध झालेलं आहे, हे पूर्वी लोकांच्या उपयोगातलं आहे.
त्यामुळे आता त्याचं तुम्ही पेटंट घेऊ शकत नाही. कारण पेटंट घेतलं की काय झालं, तुमचा स्वामित्व हक्क त्याच्यावर आल्यानंतर त्याचा जो व्यावसायिक उपयोग आहे तो फक्त तुम्हीच करू शकता. पण जे पूर्वीचं ज्ञान आहे, जे खुलं आहे, त्याचा उपयोग तुम्ही स्वतःचं पेटंट करून करू शकत नाही. त्यामुळे योगाबद्दल आता कुणाला पेटंट घेता येत नाही त्याच्यामुळे. ते इतकी ही हजारो वर्षांची परंपरा आहे. कारण पेटंट घेतलं की तुमचं ते 20 वर्ष 30 वर्षापुरतंच टिकतं ना. त्याच्यानंतर ते खुलं होतं ज्ञान. आणि हे तर आपलं योगाचं ज्ञान हजारो वर्षांचं आहे. त्यामुळे पेटंट हा काही भावच नाही. पण लोकांनी मानलेला आपला स्वामित्व अधिकार ह्याच्यावर नक्की आहे असं वाटतं. कारण आजसुद्धा जेव्हा मी म्हणते की योग शिक्षणाची बाजारपेठ ही एवढी मोठी आहे आणि अनेक परदेशी योग साधक, योग शिक्षक त्याच्यामध्ये काम करत आहेत. तरीसुद्धा भारतीय योग शिक्षक जर असेल तर त्याला आजसुद्धा प्राधान्य मिळतं आणि मला वाटतं हाच आपला स्वामित्व हक्क आहे. अजून आपलं वेगळं पेटंट घेण्याची आपल्याला गरज नाही आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.